नमस्कार. आज आपण इथे चित्तरंजन दास रोडवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपण इथल्या 84 वॉर्डचा लोकांचा निर्धार पाहिलेलाच आहे, कोणाला निवडून दिलेला आहे. तर आपण आता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतच आहोत, त्याच्यासाठी तिथे आलेलो आहोत. अंजलि साहब आगे बढ़ो, अभी सामंत आगे बढ़ो, बादामी आगे बढ़ो। विले पार्ले मतदारसंघ 84 इथून निवडून आलेल्या अंजली अभिजित सामंत यांचा मुलाखत घ्यायला आलेली आहे. नमस्कार मॅम, अभिनंदन. प्रथम तुम्ही काय सांगाल? आपलं पहिल्यांदाच हा महिला वॉर्ड झाला होता. अभिजित सामंत सरांना हे 7-8 वर्ष सगळेजण ओळखत आहेत. तर आपल्याला काय वाटतंय आपल्या? प्रथम की मी जिंकले याबद्दल मी मला जे यश मिळालंय तर ते भारतीय जनता पार्टी या नावाचं परत देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्र मोदीजी यांच्या कार्याचं, परागजी अळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित सामंतांनी जी काही प्रयत्नातून जी काही वॉर्ड 84मध्ये भरीव कामं झाली आहेत त्यामुळे मला हे यश मिळालेलं आहे. मी तशीच वॉर्ड 84मध्ये भरीव कामं करायचा प्रयत्न करीन. दुसरं मला म्हणजे मला आभार मानायचे आमच्या कार्यकर्त्यांचे. 15 दिवस आमचे कार्यकर्ते सतत झटत होते. त्यांच्या मेहनतीमुळेच वॉर्ड 84मध्ये मला हा विजय मिळाला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आपल्या आपण प्रथमच हे करताय, तर आपल्या प्रायोरिटीज काय असतील याच्यानंतर? माझे पती अभिजित सामंत हे माजी नगरसेवक होते. 2017 ते 2022 त्यांनी नगरसेवकाची टर्म सांभाळली. त्याच्यानंतरही 2022 ते 2026 ते कार्यरत होते. त्यामुळे मी फार जवळून हा त्यांचा प्रवास, त्यांची कामं बघितलेली आहेत. ज्यावेळी महिलांसाठी आम्ही काही भरीव कामं केली, भरीव कॅम्प घेतले, त्यामध्ये माझाही सहभाग होता. त्यामुळे महिलांसाठी काही करता येईल का, आमच्या नागरिकांना, वॉर्ड 84च्या नागरिकांना शुद्ध पाणी, चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न मी करीन. आज आपण इथे आलो विले पार्ले मार्केटमध्ये चित्तरंजन रोडवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये. वॉर्ड क्रमांक 85चे मिलिंद शिंदे हे लोकांनी निर्धार करून निवडून दिलेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आत्ता आपण इथे आलेलो आहेत. आपण जल्लोष पाहतोच आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक श्री मिलिंद शिंदे जी आहेत, तर त्यांनाही विचारूया की सर, आपलं अभिनंदन. आपण आपली पहिली प्रतिक्रिया काय? कार्यकर्त्यांनी 15 दिवस तर फार मेहनत केलेली आणि या परागजींच्या माध्यमातून आम्ही तयार झालेलो आहे. आम्ही पार्ले महोत्सव आणि असे बरेच इव्हेंट जसे तडीला नेतो. 25-25 वर्ष आम्ही पार्ले महोत्सवामध्ये सक्रिय कार्यकर्ते, तेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. आणि जवळजवळ सगळी आमची एकजूट आणि आम्ही आधीच सगळे रणनीती ठरलेली, उमेदवार कोणी असू दे, पण आमचा प्रचाराची रॅली आणि स्ट्रॅटेजी आधीच ठरलेली. त्यानुसार आम्ही केलं आणि मग हे यश आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच. आमचे कार्यकर्ते रात्र सगळे काम करत होते. त्यामुळे समोरून कितीही काही प्रलोभनं झाले तरी आमचा सगळ्यांचा विजय झाला आहे. आणि मी आवर्जून सांगेल, परागजींचं काम, त्यानंतर ज्योती अळवणी यांनी जवळजवळ 90% रस्ते काँक्रिटीकरण केलेत आणि त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आणि त्यांची जी कामं आहेत त्या सगळ्याचा आम्हाला फायदा झाला. यापुढे आम्ही तसंच काम पुढे चालू ठेवणार आहे, असं आम्ही या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सांगू. 8-8.5 वर्षांनी ही महानगरपालिकेचं कामकाज सुरू होणार आहे. जवळपास 2.5-3 वर्षांनी, मध्ये 2.5-3 वर्ष आपल्याला कल्पनाच आहे की ॲडमिनिस्ट्रेटर हे सगळं कॅरी करत आहेत. तर प्रायोरिटीज काय राहतील, काही डोळ्यापुढे आहे का? 90% कामं सिमेंट काँक्रिटीकरणाची झाली, तर ती 10% कशी लवकरात लवकर करता येतील असं बघू. उद्यानं आणि ह्याची जरा अवस्था खराब आहे, कारण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अंकुश ठेवणं थोडंसं अवघड जायचं. पण परागजी असल्यामुळे तसं एवढं त्रास नाही व्हायचा. पण तरी प्रायोरिटी असेल की उद्यानं आणि रस्ते हे खूप चांगल्या पद्धतीने करता येईल असं बघू. त्यानंतर फुटपाथही नागरिकांना चालण्याजोगे करण्याचाही एक मानस असेल. आपल्या सगळ्यांच्या आणि सगळ्या जे सवंगडी आहेत त्यांच्या प्रयत्नाने आम्ही एरियामध्ये जाऊन त्यांच्या काही समस्या त्या जाणून घेऊ आणि त्यावर नक्की इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू.
लोकनिर्धार चॅनलतर्फे आज इथे आनंदोत्सव जल्लोष आपण बघतोच आहे. पूर्ण मुंबईभर भारतीय जनता पार्टीने मेजॉरिटी मिळवलेलीच आहे आणि इथले लोकप्रिय आमदार की जे 3 वेळा निवडून आलेले आहेत, श्री ॲडव्होकेट पराग अळवणी आणि त्यांच्या मिसेस आहे, त्याही वन टाईम कॉर्पोरेटर आमदार होत्या, त्यांचं आपण हे घेऊया. सर, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, विलेपार्ले हा हिंदुत्वाचा आणि भारतीय जनता पार्टीचा गड आहे आणि ते आजच्या निकालांनी सिद्ध केलेलं आहेच. आणि संपूर्ण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी जो विकासाचा अजेंडा राबवलेला आहे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनीसुद्धा त्याला पुढे नेलं होतं. त्या सगळ्याच एक परिपाक आहे की आज मोठ्या प्रमाणावर भाजपा शिवसेना महायुतीचे नगरसेवक निवडून येत आहेत. आणि आपण 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलात, लोकप्रिय आहातच. तर इथून पुढे आपलं काय हे असेल, या कारण हे दोघे नवनिर्वाचित आहेत. अभिजित सामंत हे परिचित आहेतच, अंजली सामंतही परिचित आहेत, पण जवळपास 9 वर्षांनी आता पुन्हा हे सुरू आहे. तर आपलं काय त्यांच्या पुढे रोल राहील त्यांच्याबाबत? बघा, वॉर्ड 84 आणि 85ची मला कधीच काळजी नव्हती. जे तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या अनेक निवडणुका मी वॉर्ड 85मध्ये एरवी काम करतो, परंतु निवडणुकीत मी प्रचाराला येत नाही. निवडणुकीमध्ये ज्योती अळवणी त्यांची टीम, तिकडे अभिजित सावंत त्यांची टीम हेच प्रचार करायची. आणि त्यामुळे इथे एक खूप सक्षम टीम आमची आहे. अंजलीताई पहिल्यांदा निवडून येत आहेत, परंतु त्यांना घरीच सगळी गोष्टी सांगणारा अभिजित सावंत आहे. आणि मिलिंद शिंदे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, परंतु माझा संपूर्ण आमदार निधी याचे संघटनेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ते मंडळ अध्यक्ष होते. सो आमच्या नियमानुसार पूर्ण आमदार निधी कुठे कसा वापरायचा याचं पूर्ण कोऑर्डिनेशन ते करायचे. त्यामुळे कामाचा अनुभव त्यांनाही आहे आणि त्यामुळे विलेपार्लेच्या विकासाच्या दृष्टीने अधिक चांगलं काम पुढच्या 5 वर्षामध्ये होईल. गेल्या 3 टर्ममध्ये जवळपास 10-15 वर्षामध्ये आपण इलेक्शन्स बघितल्यात कॉर्पोरेटरच्या. तर ह्या इलेक्शनमध्ये काही वेगळेपणा जाणवला का? बघा, एक तर आमच्या प्रतिस्पर्ध्याने नेहमीप्रमाणे एक भावनिक मुद्दा चालवायचा प्रयत्न केला आणि मराठी हा मुद्दा असा आहे की आपण सगळेच जण मराठी अस्मितेशी बांधलेले लोक आहोत आणि त्यामुळे परंतु आता लोकांच्या लक्षात यायला लागलं की निवडणूक जवळ आली की कशी मुंबई केंद्रशासित होण्याचा डाव असतो, निवडणूक जवळ आली की कशी ही भीती निर्माण होते आणि मग निवडणूक संपल्यानंतर अचानक ती भीती कशी निघून जाते हे लोकांना आता कळलेलं आहे. त्यामुळे दोन्ही वॉर्ड आपण जर का पाहिले तर ते घसघशीत मताने आम्ही निवडून आलो. आणि पण ह्या निवडणुकीमध्ये त्याला एक दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत असा एक भावनिक अपील करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला भावनिक अपील होतं आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार राज्य सरकारने दोघांनी मिळून मुंबईसाठी जे केलेला विकास आहे ते विकास कार्य होतं. असं दिसतंय की मुंबईकर विकासाला जास्त प्राधान्य देतात. धन्यवाद आपले प्रतिक्रिया. आपण काही बोलणार का? अत्यंत योग्य मतदार निवडून दिलाय पार्लेकरांनी, त्याच्याबद्दल मी मनापासून पार्लेकरांचे आभार मानते आणि खूप उत्तम विजय मिळालेला आहे, त्याचा सर्वांनाच आम्हाला आनंद आहे. माजी नगरसेवक, खरं आज ते माजी नगरसेवक आहेत, पण सर्वांना सुपरिचित असे वॉर्ड क्रमांक 84 याचे नगरसेवक गेले 8-9 वर्ष काय अनेक वर्ष ते कार्यरत आहेत, अजूनही पुढे राहतील. तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांच्याच मिसेसना आज आता 84मध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे, त्यांचा त्याच्या सहकारी म्हणून मोठा वाटा आहेच. तर त्यांच्याही पहिली प्रतिक्रिया. सर, अभिनंदन आपलंही. तर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया ही की वॉर्ड क्रमांक 84मध्ये सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा कमळ इकडे आलेलं आहे आणि ह्याच्या मागे मतदारांचं प्रतिसाद आणि गेले 9 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि माननीय देवेंद्रजी, माननीय आमदार परागजी अळवणी यांचं सहकार्य ह्यामुळे आम्हाला हे घवघवीत यश मिळालेलं आहे. आपलं आत्ताची निवडणूक आहे की जवळपास 8-9 वर्षांनी झाली. अनेक निवडणुका झाल्या, पण यावेळेला काहीतरी वेगळेपणा जाणवला होता लोकांनी सायलेंटली हे केलेलं आहे सगळं. काय जे आपलं मत आहे ते व्यक्त केलं, त्याचं आज चित्र दिसतंच आहे. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणता तसं मतदार खूप सायलेंट होता
पण मला असं वाटतं मतदाराने अजूनही चांगल्या कामाची कास सोडलेली नाही आहे आणि कामाला महत्त्व दिलेलं आहे आणि वोटिंग केलेलं आहे. बाकी कुठले ब्रँड असतील, बँड असतील किंवा अस्मिता जी जागवण्याचा, पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तो संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. याच्या पुढे आपलं काय रोल राहील? म्हणजे आपण तर परिचित आहात, आपण तर सहकार्य असणारच आहे, पण आपण काही ठरवलंय का एक पार्टी म्हणून, किंवा आपल्याला काही सूचना किंवा असं काही आपल्या मनात आहे का? माझ्या मनात शेवटी गेले 9 वर्ष मी इकडे नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यावेळी जनतेच्या सेवेकरता जिथे ते माझी गरज भासेल तिकडे मी असेन. पण बाकी माझं प्लॅनिंग काय नाही. माझं प्लॅनिंग मला वाटतं माझी संघटना करेल. जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन. अच्छा, ह्यानंतर आणखीन काही आजूबाजूच्या वॉर्डमध्ये असतील तर त्याबद्दल सुद्धा तुमचं काही मत आहे का? कारण काय आहे की नॅरेटिव्ह खूप आत्ताच्या इलेक्शनमध्ये बघितले गेले, ऐकवले गेले लोकांना, तर त्याबद्दल आपली काही प्रतिक्रिया आहे का? मला असं वाटतं नरेटिव्ह, खोटे नरेटिव्हवरती निवडणुका एकदा जिंकता येतात, वारंवार जिंकता येत नाही. हे जनतेने सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण कोविडमध्ये आपण रस्त्यावर उतरून काम केलं आहे, लोकांनी बघितलं आहे, जनतेने बघितलेलं आहे, आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे पार्लेकर म्हणून. तर त्याबद्दल बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी या आत्ताच्या या 3 आठवड्यामध्ये आम्हाला सुद्धा जाणवल्या. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला असं वाटतं ज्यांना थेट मदत मिळाली ते कोणी विसरलेले नाही आहेत. अजूनही जे भेटतात ते मला सांगतात की तुम्ही त्यावेळी मला डॉक्टर मिळवून दिला, तर तुम्ही मला हॉस्पिटल जागा दिली होती, तुम्ही मला रेमडेसिवीर मिळवून दिलं होतं, किंवा अन्य काही असेल, मास्क असेल, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. तर मला असं वाटतं ज्याला थेट मदत मिळाली ती व्यक्ती विसरलेली नाही आहे. हां, जे आम्ही जनरल काम केलं ते लोक विसरू शकतात, पण त्याच्याबद्दल आम्हाला खेद नाही, कारण आम्ही काम सतत करत असतो. काम करत असताना कुठलं फळाची आशा धरत नाही. हां, कारण कोविड हा मुद्दा निघालाच नाही दुर्दैवाने या विषयावर. म्हणजे काय मुद्दा म्हणून, चांगला म्हणून काही म्हणत नाही, आपण कोविडमध्ये कार्य केलेलं आहे ते आता इव्हन धारावी आहे, किंवा इथं धारावीमध्ये अगदी विरुद्ध चित्र आहे ती आत्ता सध्या. निवडणूक कोण जिंकलं हरलं हे भाग नाही आहे, पण अशा अनेक ठिकाणी काही उलट्या सुलट्या अशा या आहेत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की एका जनसेवकाचं काम हेच असतं, ज्यावेळी समाजाला जे गोष्टीची गरज आहे ती आपण जास्तीत जास्त मदत करायची आणि पूर्ण करायचं. त्याच्यापुढे त्यांच्या लक्षात राहतं की नाही लक्षात राहत ह्याची तमा बाळगू नये. कारण राजकारणामध्ये कधी इतिहासाकडे बघायचं नसतं, राजकारणामध्ये वर्तमान आणि भविष्याकडे बघायचं असतं. ज्यावेळी माणूस इतिहास सांगायला लागतो त्यावेळी समजायचं की तो माणूस संपला आहे. काय आम्ही इतिहासाकडे बघत नाही, इतिहास उगाळत नाही. आज काय काम करतो, उद्या काय करणार, ह्याच्यावरतीच आम्ही नेहमी भर देतो. जनतेला काय नवीन संदेश द्याल, किंवा कार्यकर्त्यांना नवीन आत्ता ज्या 84-85 निवडणूक आलेले आहेत निवडून आमदार किंवा नगरसेवक आहेत आत्ता, तर त्यांना काय संदेश द्याल किंवा आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? संदेश देण्याइतका मी काय मोठा नाही, पण एवढं माझ्या अनुभवावरून सांगतो, जनतेशी जर थेट संवाद ठेवलात तर जनता तुम्हाला लक्षात ठेवते आणि तुमचं माप तुमच्या पदरात टाकते. हे मला असं वाटतं ह्या निवडणुकीतून सिद्ध झालेलं आहे. हां, नमस्कार. आज आपण इथे आत्ता जल्लोष बघितलाच. वॉर्ड क्रमांक 84 आणि 85 हे भारतीय जनता पार्टीचं जे कार्यालय आहे चित्तरंजन रोडवरती, तिथे दोघंही नगरसेवक म्हणून प्रथमच निवडून आले. त्यांचाही जल्लोष, त्यांच्याही हे बघितलं. ते एक कार्यकर्ता म्हणून इथे मिलिंद करमरकर, की जे इथे हिंदू संघटनेचे प्रतिनिधी आहेत व अनेक संस्थांमध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून अनेक त्यांची कार्य परिचित आहेत. तर त्यांना आपण विचारूया. मिलिंद करमरजी, नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया काय या आत्ताच्या इलेक्शनला? कारण अनेक इलेक्शन बघितले आहेत, 8-9 वर्षांनी इलेक्शन झाले आहेत, तर आपण जवळून पाहिलेले गेली 30-40 वर्ष इलेक्शन्स. तर आपली प्रतिक्रिया काय, की आपली मतं काय? हा विकासाचा विजय आहे आणि खरोखर मतदारांनी दुसरे सगळे प्रश्न बाजूला ठेवून विकासाला मतदान केलं आहे आणि त्यांनी पाहिलं आहे की कशा गोष्टी अडकवल्या जातात खरंच ज्याच्यामुळे आपला विकास होणार आहे अशा. त्यामुळे केवळ भावनिक आवाहन करून माणसाला जगता येत नाही, त्याला आवश्यक त्या सुधारणाही कराव्या लागतात आणि त्या करणारा भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आहे, म्हणून त्यांनी युतीला विजय दिलेला आहे. आणि त्याचबरोबर सर्वदूरच आपल्या राष्ट्रीयत्वाचा मुद्दा हळूहळू अग्रणी येतोच आहे. त्याचाही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड सर्व मतदारांनी विचार केला आहे असं माझं निश्चित मत आहे. बदल जाणवतोय का मागच्या अगोदरच्या इलेक्शनला, अनेक इलेक्शन आणि आत्ताचं इलेक्शन? कारण अगदी वेळ खूप कमी होता यावेळेला. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिकली किंवा डिजिटली खूप ॲडव्हान्स्ड हे होतं. तर त्या संदर्भामध्ये EVM म्हणा किंवा याच्याबद्दल सुद्धा तक्रारी अनेक होता, पण ते बाजूला सरून आपल्याला काही फरक जाणवला का? नाही, तसं खरं म्हटलं तर आणि जे खरं आदर्श स्थिती आहे, कारण प्रचार हा गेल्या 5 वर्षात किंवा यावेळेला 9 वर्ष झाली, पण आपण केलेल्या कामाचंच एक प्रतिबिंब असतं. त्यामुळे केवळ प्रचाराला कमी वेळ मिळाला म्हणून हार जीत होते असा मताचा मी नाही.
त्यामुळे आणि आता जर डिजिटल सगळ्या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत की आत्ता फटाक्यांनी जल्लोष साजरा करतायत. दणदणीत विजय आहे आणि दणदणीतच आत्ता ऐकलंच आपण. हां सर, परत तर त्यामुळे सगळ्या डिजिटल इंडिया झालेली आहे आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे प्रचाराला कमी वेळ ही काही कारणं असू शकत नाहीत. सगळ्यांना रोजच्या रोज सगळे अपडेट होत असतात. त्यामुळे तो काही खरा मुद्दा नाही. तर लोकांनी खरोखर प्रत्येक पक्षाला पारखून मत दिलेलं आहे आणि त्यामुळे विचारपूर्वक मतदारांनी मतदान करून केवळ मराठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून भावनिक आव्हान आता मराठी संपतोय, मुंबई गुजरातला नेणार असल्या काहीतरी ज्या खरोखर अतिशय म्हणजे ज्याला म्हणता येईल खुळचट कल्पना, त्यांना लोकांनी भीक घातली नाही आणि खरोखर जे काम करतायत आणि जे विकास करतायत त्यांनी निवडून दिलेलं आहे. त्याचबरोबर मला हेही एक सांगायचं आहे की आता सो कॉल्ड व्होट बँकही कुठली कोणाची राहिलेली नाही. असं ठाकरे बंधूंनी समजू नये की मराठी मतदार म्हणजे माझा मतदार आहे. कारण त्यांच्यातही खूप शिक्षणात वाढ झालेली आहे. त्यांच्या सो कॉल्ड मतदारांची पुढची पिढी आलेली आहे आणि ती नक्कीच सुशिक्षित आहे आणि चांगल्या रीतीने त्यांना जॉब पाहिजेत आणि त्यामुळे त्यांना विकास पाहिजे आहे. त्यामुळे हे नक्की आहे केवळ अडाणींची संपत्ती किती वाढली असं सांगून आपली पोटं भरणार नाही आहेत हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे खरोखर मतदारांनी विकासाला प्राधान्य देऊन हा विजय BJP आणि शिवसेना युतीच्या पारड्यात टाकला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज आपण आत्ताच जल्लोष पाहिला. भारतीय जनता पार्टीच्या चित्तरंजन रोडवरती कार्यालयासमोर फटाक्यासहित वॉर्ड क्रमांक 84 येथून सौ अंजली अभिजित सामंत यांचा दणदणीत विजय झाला. तसंच 85मधून वॉर्ड क्रमांक 85मधून श्री मिलिंद शिंदे हे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून प्रथमच निवडणूक लढवत होते. ते त्यांचाही विजय झालेला आहे. लोकांनी निर्धार काय तो दाखवलेला आहे. तर आज आपण त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतलेल्या आहेत. मी कॅमेरामन नीरजसह संदीप कामत, लोकनिर्धारतर्फे.